सर्वप्रथम विनम्र अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचे सर्व आयोजन ज्यांनी मुक्तपणाने आपापले विचार मांडले ते सगळे सन्माननीय वक्ते, सभागृहात आपण उपस्थित सर्व मान्यवर, मित्रबंधू आणि भगिनी, सुरुवातीला सुप्रीम कोर्टाचे आभार मानावे की त्याने आपणाला कामाला लावलं. आपली एक सवय आहे, आपण स्वतःहून कधी इनिशिएटिव्ह घेत नाही, आपल्याला कोणीतरी भाग पाडावं लागतं आणि त्यामुळे आपण नेहमी सातत्यानं रिॲक्टिव्ह मोडमध्ये असतो. मला वाटतं ठाण्यामध्ये बऱ्याच दिवसानं एक आंबेडकरी चळवळीतला हा एक थोडाफार बऱ्या लोकांचा कार्यक्रम, बऱ्या मी याच्यासाठी म्हणतो थोडंसं रिझर्वेशन ठेवून, कारण काही लोकांना वाईट वाटायला नको की आम्ही त्याच्यापेक्षा चांगले आहोत म्हणून. एक बऱ्या कार्यक्रम, त्यामुळे आयोजकाचे एकदा आपण अभिनंदन करूया सगळ्यांनी. आपले एक आहे की आपण एकाच मांडवात अनेक लग्न लावायला बघतो आणि ते कधीही शक्य नसतं. एका मांडवामध्ये एक लग्न जर केलं तर त्या नवरा नवरीवर पण फोकस राहतो आणि सामुदायिक विवाह केला की कोण कोणाची आहे आणि कोण कोणाचा आहे याचा सुद्धा थान पत्ता लागत नाही. आणि आपली अनेक लोकांची चळवळीमध्ये अशीच अवस्था आहे. मी हा जो दुसरा मुद्दा मांडला तो तुम्हाला समजून गेला असेल की काय आहे म्हणायचं त्याच्या पाठीमागे. जजमेंट दिलं आणि तेव्हापासून विशिष्ट कर्मचारी वर्गामध्ये ज्याला थोडंफार त्यातलं कळतं, एक अस्वस्थता, अशांतता. आता ती नेमकी का तर रिझर्वेशनचा दायरा आणखी संकुचित होत जातो, आणखी तो संपुष्टात येण्याच्या जवळपास जातो. म्हणून अस्वस्थता, अशांतता. परंतु त्याचबरोबर काही ठराविक मोजक्या समुदायामध्ये त्या जजमेंटच्या स्वागताची भावना आणि त्या फार अत्यंत हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच समुदाय आहे. पण त्यांना त्या जजमेंट मधून आरक्षण मिळेल की नाही या मुद्द्यापेक्षा आत्मसंतुष्टी खूप आहे. म्हणून जजमेंटचे लिगल परिणाम किती, त्याच्यापेक्षा सायकोलॉजिकल परिणाम किती याचा देखील गांभीर्याने विचार केला पाहिजे. आणि म्हणून या 1 ऑगस्ट 2024च्या निर्णयातलं आपण नुसता तो कोर्टाचा निर्णय म्हणून बघूच नाही. चळवळीतले जाणकार तर कधीच कोर्टाचा नुसता निर्णय म्हणून पाहणारे नाही. आणि तसंही अनेक जजमेंटच्या पाठीमागे कधीही नुसतं लिगल रिझनिंग नसतंच, हे कधीही नसतं. त्याच्या पाठीमागे एक सोशॉलॉजी म्हणजे समाजशास्त्रीय एक भाग असतो, त्याच्या पाठीमागे एक राजकीय अंग असतं, त्याच्या पाठीमागे आर्थिक दृष्टिकोन सुद्धा असतात. अमेरिकेमध्ये एक मोठा विद्वान होऊन गेला या प्रांतातला, त्याचं नाव चार्ल्स बियर्ड.
आणि त्याने एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं टायटल आहे इकॉनॉमिक इंटरप्रिटेशन ऑफ अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन. अमेरिकेच्या राज्यघटनेचं आर्थिक विवेचन. आणि त्या पुस्तकात तो असं म्हणतो की ही अमेरिकेची घटना हा विशिष्ट वर्गामधल्या लोकांच्या आर्थिक हितसंबंधाचा दस्तऐवज आहे. हे डॉक्युमेंट इकॉनॉमिक इंटरेस्ट प्रोटेक्ट करणार आहे. म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे दृष्टिकोन असतात आणि शेवटी जजेस ही माणसंच आहेत. ते काही आकाशातून पडत नाही. ती याच समाजात घडतात आणि कुठल्याही न्यायमूर्तीचं निकालपत्र हे जरी कायद्याच्या आधारावर असतं तरी निकाल देण्याच्या पद्धतीमध्ये प्रत्येक व्यक्तीचं व्हॅल्यू जजमेंट म्हणजे स्वतःचं वैयक्तिक मत हे त्यामध्ये येत असतं. आणि त्यामुळे न्यायालयाचा निर्णय फक्त कायद्याच्या चौकटीतला कधीच नसतो. त्यामध्ये तो न्यायमूर्ती म्हणून जो व्यक्ती आहे त्याने घेतलेले अनुभव, त्याला आढळलेलं जे काय असेल ते, किंवा तो ज्या सराउंडिंग मधून येतो त्या सराउंडिंगचे परिणाम, असं सगळं मिळून मग तो एक निर्णय येत असतो. त्यामुळे अनेक फॅक्टर जबाबदार आहेत. आता जेव्हा मी अनेक फॅक्टर जबाबदार आहेत असं म्हणतो तेव्हा आपणही त्याच्याकडे तेवढ्याच एका व्यापकपणानं पाहण्याची गरज आहे. नुसतं एकांगीपणानं पाहून चालणार नाही. मी जेव्हा म्हणालो की व्यापकपणानं पाहण्याची, तर पहिली गोष्ट अशी आहे की 1 ऑगस्ट 2024 चा निर्णय आहे. योगायोगाने त्या दिवशी अण्णाभाऊची जयंती आहे. तर सुप्रीम कोर्टच्या जजेच्या डोक्यात आहे की नाही माहित नाही की त्यांना अण्णाभाऊची जयंती 1 ऑगस्टला आहे माहित आहे वगैरे. असलीच तर फारच छान, पण एक कोइन्सिडन्स असेल आणि 1 ऑगस्टला आलं. आता 1 ऑगस्टला जजमेंट दिलं तर त्याच्याच अगोदर लोकसभेच्या निवडणुका झाल्या 2024. आणि 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये पंतप्रधान मोदींची पब्लिक मीटिंग हैदराबादला झाली, ज्याचं आयोजन मादिगा दिंडोरा ज्याला म्हणतात, ज्याचा आम्ही उल्लेख करतो, एक शेड्यूल कास्ट मधली 2 नंबरची जागा. त्याचा प्रमुख कृष्णा मादिगा. हा कृष्णा मादिगा ओरिजिनली दलित पॅन्थर मध्ये शिकला. तर सिद्धार्थ विहार हॉस्टेलला त्या काळी यायचा पॅन्थरच्या कालखंडात. त्या कार्यक्रमामध्ये मोदींनी चक्क अगोदरच आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार केंद्रात आलं की आम्ही वर्गीकरण करणार. हे जाहीर आहे की मीडियामध्ये आलं होतं, फोटोग्राफ आले. बरं, ही एक गोष्ट आहे असं नाही. दुसरी एक गोष्ट आहे, त्याला 1 ऑगस्ट 24 निर्णय येण्या अगोदर मोदी सरकारनं एका कॅबिनेट सेक्रेटरी केंद्रातल्या त्याच्या अध्यक्षतेखाली वर्गीकरण करण्यासाठी एक समिती नेमली. म्हणजे त्यांना ऑलरेडी कामाला लावलं. जशी आपल्या महाराष्ट्रामध्ये या विद्यमान शिंदे, फडणवीस, पवार यांच्या सरकारनं एक छोटी उपसमिती नेमलेली आहे. त्याला समिती म्हणता येत नाही, तिला पूर्णपणे वर्गीकरणाची समिती म्हणता येत नाही. त्याला फक्त मातंग समाजाच्या काही बाबी बाबतीत एक उपसमिती नेमली. मग प्रश्न येतो की असा की केंद्र सरकारनं निर्णयाच्या अगोदर जाहीर सभेमध्ये, निवडणुकीच्या जाहीर सभेमध्ये वर्गीकरण करण्याचं आश्वासन देणं, वर्गीकरणाच्या निर्णयाच्या अगोदर कॅबिनेट सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनवणं, मग हे नेमकं काय? आणि त्याच्यातून सरळ सरळ अर्थ येतो की जरी हा न्यायालयाचा निकाल असला तरी तो मोदी सरकारचा निकाल आहे. रायटर कोणी असू शकतात.
आणि मी जेव्हा रायटर कोणी असू शकतात असं जेव्हा म्हणतो, तर तसं गेल्या 10 वर्षामध्ये ज्या काही भारतातल्या घटनात्मक आणि कायदेशीर संस्था आहेत, त्याचा वापर ज्या शिफारसीनं सरकार नावाची व्यवस्था करते, त्यामधून सुप्रीम कोर्ट सुटलेलं आहे असं काय मानायची आपल्याला गरज नाही. हा, कधी कधी सुप्रीम कोर्ट जिवंत आहे हे दाखवण्यासाठी 2-4 आडवे तिडवे फटके पडतात. असंख्याला माहित नसेल, कारण धनंजय चंद्रचूड आणि आम्ही दोघं कंपॅरेटिव्ह कॉन्स्टिट्यूशन LLM ला शिकवायचं विद्यापीठामध्ये मुंबईच्या. त्यावेळेला तो बालक कलीग आहे. आणि त्यामुळे चंद्रचूड जेव्हा सुप्रीम कोर्टात आले तेव्हा अनेक लोकांना वाटलं होतं की जरा थोडंसं बरं होईल. अजूनही अनेक लोकांना वाटतं. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे अधूनमधून धक्के बदलच असतात. कधी अदानीला पेनल्टी लागली जाते, कधी कोविड वरून सुप्रीम कोर्ट सरकारला फैलावर घेतं. या सगळ्या गोष्टी असतात. परंतु सुप्रीम कोर्ट नावाची संस्था पूर्णपणे स्वतंत्र आणि निष्पक्ष असते असं जगाच्या इतिहासात कुठेही नाही. जगाच्या इतिहासात, मी जेव्हा जगाच्या इतिहासात म्हणतोय तेव्हा तुम्हाला पाकिस्तानचं अलीकडचं उदाहरण समोर आहे. पाकिस्तानमध्ये इम्रान खानला जेलमध्ये जावं लागलं. त्याची आता ज्या ठिकाणी सत्तेवर आहे ती त्याचा बदला येत आहे. एका न्यायमूर्तीच्या निकालामुळे काय घडतं हे मणिपूर आहे आपल्या समोर. मणिपूरमध्ये त्या 2 जमातीमधला वाद निर्माण करायला तिथल्या हायकोर्टचं जजमेंट जबाबदार. बांगलादेशमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. त्यामुळे जगामध्ये कुठल्याही देशातली कुठल्याही राज्य घटनात्मक व्यवस्थेतील न्यायालय हे पूर्णपणे स्वतंत्र असतात असं जे काय आपण थिअरॉटिकल वाचतो, जे पुस्तक लिटरली वाचतो, ते वस्तुस्थिती नसते. आणि म्हणून अनेक वेळा न्यायालयाचा वापर सरकार नावाची व्यवस्था करून घेते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, साठेने आता उदाहरण दिलं की परवा पंतप्रधान गेले, पूजेला गेले, आरतीला गेले. आता ते गेले की त्यांना बोलावलं, अजून क्लिअर व्हायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अजून फिलिंग द ब्लॅक्स आहे, ते अजून क्लिअर झालं नाही. पण ते गेले, बोलायला की नाही तो एक वेगळा मुद्दा अजून क्लिअर व्हायचा आहे. पण नॉर्मली जाऊ नये असे संकेत आहेत. घटनेमध्ये सगळंच लिहिलेलं नसतं, कायद्यामध्ये सगळंच लिहिलेलं नसतं की तुम्ही हे करा आणि हे करूच नका. काही गोष्टी संकेतावरती आधारित असतात, काही गोष्टी नीतिमत्तेवरती आधारित असतात. आणि त्या नीतिमत्तेच्या सीमा मर्यादा पाळणं हे घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तींना बंधनकारक असतं. पण काही लोकांना हेच नीतिमत्ता ही बंधनं वाटू लागतात तर ते त्याचे ओलांडतात. हा किस्सा अलीकडचा असं नाही. पतंजली शास्त्री सुरुवातीला नेहरूच्या कालखंडामध्ये चीफ जस्टिस होते. पतंजली शास्त्री म्हणजे जेव्हा इंग्रज इथे होते तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या अगोदर एक फेडरल कोर्ट होतं, त्याला फेडरल कोर्ट म्हणायचे. त्या फेडरल कोर्टमध्ये जे काही 6 जजेस होते त्यातले हे पतंजली शास्त्री हे नामवंत होते. आता नॉर्मली हे सगळे कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र येतात. लॉ अँड ज्युडिशियरी म्हणजे केंद्रातल्या कायदा विभागाचा काही कार्यक्रम असेल तर ते येतच आहे. 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, ते येतात. तर असं त्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पंतप्रधान नेहरू आणि पतंजली शास्त्री एकत्र आले. त्याला नेहरू असं म्हणाले की सरकार आणि न्यायपालिकेनं एकमेकांसोबत काम केलं पाहिजे. आता हे सेंटेन्स काही फार वावगं वाटत नाही आपल्याला. कुठलाही सरकारचा मुख्य असं सहज बोलून जातो. पॉलिटिकल माणसं मोकळेपणानं बोलतातच. ठाण्यामध्ये तर खूपच बोलतात, म्हणजे न ऐकण्यासारखं आहे. काय काय त्याचा दर्जा बघितला तर ठाणेकरांच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे राजकारणी माणसं मोकळेपणानं बोलतात. नेहरू बोलले की न्यायपालिका आणि सरकारनं सोबत काम करायला पाहिजे. आणि पतंजली शास्त्रीने नेहरूला फटकारलं, म्हणजे नाही, तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम.
तुम्ही सोबत काम करा म्हणाल तर ते, आणि तुम्ही चुका केल्या तर त्या दुरुस्ती करणं आमचं काम. आता अशी भूमिका मांडणारी माणसं असतात तेव्हा त्या पदाला गरिमा असते. जजमेंट असे काय येतात? बालेरावांचा प्रश्न होता. ज्याला त्या पदाची गरिमा समजते ती त्या उंचीवर जातात, आणि काही लोकांना त्याची गरिमा समजत नाही. उलट 2 महिन्यानंतर मी रिटायर होणार आहे, माझी पुन्हा व्यवस्था झाली पाहिजे, माझं पुनर्वसन झालं पाहिजे. उद्ध्वस्त दलित आदिवासींचं पुनर्वसन नाही झालं तरी चालेल, पण माझं पुनर्वसन झालं पाहिजे. शेवटी ती माणसं आहे, आणि माणसामध्ये स्वार्थीपणा हा एका आपल्या इंटिग्रल पार्टचा हिस्सा आहे. इंटिग्रल पार्टचा हिस्सा आहे. खूप कमी माणसं त्याच्यातून मुक्त होतात. त्यामुळं ज्युडिशरीमध्ये बसणारी माणसं फारच अगदी निस्वार्थी असतील, अगदी स्वतंत्र, स्वयंभू, इंडिपेंडंट असतील असं मानणं हे थोडंसं थेरॉटिकल होतंय, व्यावहारिक होत नाही. कारण माणसं थेरॉटिकल नसतात, ती व्यावहारिक असतात, आणि अनेक लोकांना आपले उर्वरित व्यवहार पूर्ण करायचे असतात, हेही स्पष्ट आहे. आता मगाशी कोणीतरी बोललं की साठ्याने थोडं वेगळ्या पद्धतीने मांडलं की वर्गीकरण हा काही आजचा मुद्दा नाही. वर्गीकरण हा जुनाच मुद्दा आहे. मग ते व्यवस्थेचा असो, समाजाचा असो, तो जुनाच मुद्दा आहे. आरक्षणाच्या नावावरून वर्गीकरण का, तर तो एक महत्वाचा मुद्दा आहे, आणि तो मुद्दा आपण समजून घेणं गरजेचं आहे या जजमेंटच्या माध्यमातून. म्हणून बोयटेला माहित आहे, त्या दिवशी मी दादासाहेब गायकवाड मध्ये स्पष्ट सांगितलं, आमचा या निर्णयाला विरोध याच्यासाठी नाही की आमच्या 4 राखीव जागा इकडच्या तिकडे जातात किंवा तिकडच्या इकडे येतात. आमचा विरोध या निर्णयाला अशासाठी आहे की हा समस्त जे काही शोषितांच्या लढ्याच्या निर्मिती मागचे महापुरुष आहेत, आदर्श आहेत, त्यांच्या विचाराला छेद देणारा निर्णय आहे, म्हणून आमचा विरोध आहे. तो काही 2-4 राखीव जागा इकडे गेल्या तिकडे गेल्या याच्यासाठी नाही. आणि तो मूळ मुद्दा आहे, आणि तो मूळ मुद्दा आपण जेव्हा समजून घेतो तेव्हा आरक्षणाची तुम्ही बऱ्याच वेळापासून चर्चा करतायत. बालेरावांनी एक जाता कन्क्लूड करताना त्यांनी जे सांगितलं होतं ती एक भूमिका बाबासाहेबांनी मांडली 24 सप्टेंबर 1944 मद्रास. तयार होते त्याला चेन्नई कॉर्पोरेशनने सत्कार केलाय बाबासाहेबांचा, आणि त्याच परिषदेत बाबासाहेबांचं सरळ सेंटेन्स आहे की आपला लढा हा काही थोड्याशा नोकऱ्या सवलतीसाठी नाही, थोड्याशा नोकऱ्या किंवा सवलती यासाठी लढा नाही. आपला लढा हा इथली सर्व काही सत्ता आपल्या हातात आली हाय. ही एक बाबासाहेबांची ती एक भूमिका आहे, ती त्यांनी सातत्यानं शेवटपर्यंत पुन्हा मांडली. दुसरं आहे की बाबासाहेबांच्या आयुष्यातील पहिली मागणी जी त्यांनी इंग्रजांकडे केली ती 1916-17 साऊथ ब्युरो कमिशन समोर, आणि ती काही त्यांनी आरक्षणाची मागणी नाही केली. साऊथ ब्युरो कमिशन समोर बाबासाहेबांना निमंत्रणही नव्हतं. निमंत्रण होतं कुणाला? विठ्ठल रामजी शिंदेना, अच्युत अस्पृश्याचे नेते म्हणून. निमंत्रण होतं कुणाला? न्यायमूर्ती चंदावरकरला, आणि हे अस्पृश्याचे नेते म्हणून दोघे होते. बाबासाहेबांना निमंत्रण नाही नव्हतं. आणि 16-17 बाबासाहेबांचं वय 24-25 आहे, हार्डली 24 आहे. आणि 24व्या वर्षी ते काही बाबासाहेब दिले आहे, ते भीमराव आंबेडकरच आहेत. 24व्या वर्षी कोण बाबासाहेब म्हणतंय? त्यामुळे ते भीमराव आंबेडकरच आहेत. पण शेवटी बॉम्बे युनिव्हर्सिटीचे फर्स्ट अनटचेबल ग्रॅज्युएट म्हणून त्यांना मत मांडण्याची संधी मिळाली. आणि बाबासाहेबांच्या आयुष्यातील पहिली मागणी सरकार समोर आहे, ती आरक्षणाची नाही. तर साऊथ ब्युरो कमिशनला वाटलं की जे बाकीचे दलित नेते मागतायत तेच बाबासाहेब मागतील, तर त्याने असं उडता उडता मग वेळ दिला
सांगा तुम्हाला काय म्हणायचं आहे, काय पाहिजे, काय केलं पाहिजे. तर त्यावेळेस आपलं असंच होतं ना, आम्हाला रस्त्याने चालता आलं पाहिजे, राहायला, जाती अस्पृश्यता याच होतं. आणि ते बाबासाहेब असं म्हणाले की हे ठीक आहे म्हणे, यातलं मी काय बोलत नाही, पण मला हवं तर माझ्या लोकांना मताचा अधिकार. दुसरी त्यांनी मागणी मागली की मला या लोकांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ आहे. या दोन मागण्या ते ऐकून झाले परेशान. ते म्हणे दलित अस्पृश्यता देता. आणि बाबासाहेबांची उंची त्याला काही एवढी मोठी नव्हती की त्यांनी दडपून जावं. आणि हा तरुण असा का मागतो. ते म्हणाले की तुमच्या समाजाला खायला अन्न नाही, राहायला घर नाही, हे नाही, हे नाही, ती आपली मोठी लाईन आहे ना, ते सगळी तुम्ही ह्यातून सोडून हे काय मागता. आणि मग बाबासाहेबांचं उत्तर आहे की जे नाही आमच्याजवळ त्याची सवय झाली आम्हाला, आणि ते पिढ्यानपिढे आमच्याकडे नाही, आणि ते पिढ्यानपिढे आमच्याकडे नसलं म्हणून आमचा काही वंशनाश झाला नाही. आम्ही काही सगळे होलसेल मध्ये मेलो नाही. आमच्याकडे जे नाही ते द्या. इथे पुन्हा बाबासाहेबांची एक स्वतंत्र भूमिका आहे. आणि मग तिसरी भूमिका ज्याचा उल्लेख भालेरावांनी ओझरता केला होता की बाबासाहेबांनी म्हणाले की आम्हाला नाममात्र प्रतिनिधित्व कधीही असता कामा नये. त्यांचं ते एक सेंटेन्स क्लिअर आहे की वी नीड इफेक्टिव्ह रिप्रेझेंटेशन, परिणामकारक. आणि ते इफेक्टिव्ह रिप्रेझेंटेशन साठीच मग पुणेकरांच्या वेळेला त्यांनी नंतर समीक्षा झाल्यानंतर मग जी भूमिका घेतली ती इफेक्टिव्ह रिप्रेझेंटेशन. आणि आता हा निर्णय आल्यानंतर आपल्याला इफेक्टिव्ह रिप्रेझेंटेशनची कमतरता जाणवते. हा निर्णय आला, पार्लमेंट चालू होते, त्याला पार्लमेंट चालू होती. 1 ऑगस्टला निर्णय आला, त्याला पार्लमेंटचं सेशन चालू होतं. आपले शेड्यूल कास्टचे 84 खासदार आहेत, 84. आदिवासीचे 47 आहेत. दोघांचे मिळून 131 आहेत. एकाही गाढवाला वाटलं नाही. आता गाढव शब्द पुन्हा, कारण काही ठिकाणी तेच शब्द वापरल्याशिवाय त्याचा भावार्थ लोकांना कळत नाही. बिचाऱ्या गाढवांना वाईट वाटत असेल, समजू शकतो आपण, पण तो शब्द प्रयोग केल्याशिवाय त्याचं योग्य इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होत नाही. म्हणजे 131 गाढवापैकी एकाही गाढवाला वाटलं नाही की आपण संसद सुरू आहे त्याची संधी घ्या. कोणीही घेतला नाही. ज्यांना आपण 2024च्या लोकसभेमध्ये होलसेल भरभरून मतं दिली त्यानेही घेतला नाही. त्यानेही घेतला नाही. मग विरोधी पक्षाचा नेता असेल, इतर कोणी असतील, त्यानेही याची दखल घेतली नाही. आता ती दखल कशी घेतील. तुम्ही मतं तर दिली, आता मतं देणारे दखल कोणाची घेतात ते फार वेगळं चमत्कारिक प्रकरण आहे. बीडमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार सोनावणे, बीजेपीचे उमेदवार पंकजा मुंडेची पोरगी, सोनावणे आला निवडून. सोनावणे म्हणजे आपल्या अनेक लोकांना वाटत असेल आपलाच आहे. तुम्हाला काय, सगळ्यांनी होलसेल मध्ये मतं दिली, त्याला निवडून, आणि त्याने लोकसभेत शपथ घेतली. कुणाच्या नावानं. मराठा आरक्षणाचे प्रणेते जरांगे पाटील यांना अभिवादन करून शपथ घेतो की द्या तुम्ही मत. उल्लेख कशासाठी केला की जे काही प्रतिनिधित्व तिथं आहे त्यांना यातलं काही घेणं देणं नाही. ते 84 असो, नाहीतर 47 असो, 200 असो, 131 असो. आणि या निर्णयाने काही एससीच वाकडं होतंय किंवा बौद्धाच वाकडं होतंय असं समजायची गरज नाही. तर आदिवासी पण भरडला जातो, त्यामुळे काही एकट्या बौद्धाचं नुकसान होतंय असं समजायची अजिबात गरज नाही. कारण महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत. देशामध्ये शेड्यूल कास्टच्या 1108 जाती आहेत. त्या 1108 जातींना हा निर्णय लागू होणार आहे.
त्यामुळे एकट्या बौद्धाचं नुकसान झालंच तर एकट्या बौद्धाचं होते असं समजायची काही गरज नाही आणि उगाच सगळे दुनियाचा बोजा आपल्या अंगावर ओढून घ्यायची पण गरज नाही. मी जे काय म्हणालो ते काय 1108 जातीमध्ये मी पुन्हा मगाशी म्हणालो की वर्गीकरण भारताच्या राजकीय प्रणालीत नवीन नाही आणि ज्याने हे आणलं त्याच्या पाठीमागे राजकारण आहे. म्हणून या निकालाच्या मागे राजकारण. वर्गीकरण आणण्याचा हेतूच हा की त्याच्यामध्ये आंबेडकरी विचाराचा समाज आणि आंबेडकरी विचाराचं संघटन आणि आंबेडकरी विचाराचं राजकारण हे उभं राहता कामा नये. समाजी उभा राहता कामा नये, विचारी उभा राहता कामा नये आणि राजकारणही उभं राहता कामा नये. आणि मग हे जर उभं राहता कामा नये तर मग ज्या आंबेडकरी विचारधारेचं जे काही स्वतःचं सामर्थ्य ज्यांनी कमवलेले समूह आहे त्या समूहांना वेगळं पाडणं, त्यांना थांबवणं, त्यांच्यासमोर अडचणी निर्माण करणं हे इथल्या व्यवस्थेच्या ठेकेदारांचं काम आहे. त्यामुळे फुलाताई जाधव थोड्याच बोलल्या, त्यांना राहवलं नाही. तर हे रिव्हॉल्युशन काउंटर रिव्हॉल्युशनच्या भागातलं अलीकडचं मॉडेल आहे. ते अलीकडचं मॉडेल आहे आणि ते मॉडेल आपण कधीच नीटपणे समजून घेत नाही कारण आपण समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून कधी या विषयाकडे खोलवर जात नाही. आपण तुम्ही पाहिलं तर आंबेडकरी चळवळीमध्ये ब्राह्मणवादाच्या समोर आव्हान म्हणून उभे राहणाऱ्या ज्या काही 5-6-8-10 जाती आहेत देशातल्या त्या जातींना आयसोलेशन मध्ये सामाजिक दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा त्यांनी बाजूला पडावं, त्याला आयसोलेट केलं जावं. हे प्रत्येक राज्यात होतं. महाराष्ट्रात बौद्धांचं सोशल आणि पॉलिटिकल आयसोलेशन का झालं, कुणी केलं आणि कुणी केलं याच्यात मी नेहमी स्पष्टपणे मानतो की महाराष्ट्रातील बौद्ध सोडून इतर हिंदू दलित अशी संकल्पना डेव्हलप करून त्यांना संघटित करून त्यांची वोट बँक आपल्या पदरात पाडून महाराष्ट्रामध्ये हिंदू दलितांना सामर्थ्य देण्याचं काम बाळ ठाकरेंच्या शिवसेनेने केलं. आता आपले आंबेडकर जय जयकार करीत शिवसेनेत काम करणारे अनेक लोक आहेत. त्यामुळे जजेसच तुम्ही निस्वार्थी राहावेत अशी अपेक्षा कराल तर थोडासा फोलपणा करतो ना. आपल्यातही काही माणसं आहेत की आंबेडकरांच्या नावानं आयुष्यभर महिमा मंडन करायचं आणि मग राजकीय स्वार्थासाठी आंबेडकरी विचाराच्या हत्या करणाऱ्या संघटनेमध्ये समाविष्ट व्हायचं. हे जेव्हा आपल्याकडची लोक करत असतात तेव्हा ज्युडिशरीमध्ये बसलेल्या त्या लोकांच्याकडून आपण व्यापक अपेक्षा ठेवणं हेही थोडस अधुरच आहे ना. आणि म्हणून हे वर्गीकरण आत्ताच आहे असं समजण्याची अजिबात गरज नाही. पुन्हा वर्गीकरणाकडे येण्यापूर्वी बाबासाहेबांची आणखी एक भूमिका तपासून घेऊ म्हणजे आपल्याला वर्गीकरणाचा अर्थ आणि अन्वयार्थ दोन्ही समजेल. एक भूमिका बाबासाहेबांची की ठीक आहे राखीव जागा देण्याचा हेतू काय की एका बाजूने यांना रोजीरोटी तर आहेच पण थोडंफार का होईना प्रतिनिधित्व मिळालं. कमीत कमी नोकऱ्यामध्ये तरी शासन प्रशासनामध्ये ती एक भूमिका आहे ती बाबासाहेबांनी मांडलेली आहे, त्याच्यात काही लपवाछपवी नाही. पण 1954च्या भाषणामध्ये बाबासाहेब राज्यसभेत होते आणि अनेक वेळा लोक आपल्या इतिहासाची तोडमोड करतात. राज्यसभेत ते पुन्हा शेड्यूल कास्ट फेडरेशनचे म्हणूनच आहे, ते काही काँग्रेसचे सदस्य म्हणून राज्यसभेत नाही. अनेक लोकांना एकतर आपल्या सगळ्या इतिहासाचं जे वरून पेरणी केली जाते ते आपण ॲज इट इज ऍक्सेप्ट करतो आणि स्वतः काही त्याच्या सखोलात तपशिलात जात नाही.
कारण बाबासाहेबांनी स्वतःहून राज्यसभेत निवडून येण्यासाठी अनेक लोकांना मतं मागितलेली आहेत, त्याचे दस्तऐवज आहे. आणि मग त्या 54च्या भाषणात बाबासाहेब असं म्हणतात की आरक्षण देण्यापाठीमागं माझ्या 2 भूमिका आहेत. एक जो प्रतिनिधित्वाचा मुद्दा आहे, रोजीरोटी आहे, प्रतिनिधित्व आहे, एक मुद्दा झाला. पण दुसरा मुद्दा जो बाबासाहेब सांगतात तो फार महत्वाचा आहे, ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. तो मुद्दा असा आहे, बाबासाहेब असं म्हणतात की कमीत कमी या आरक्षणाच्या निमित्तानं ज्या घटनेच्या अनेक्स मध्ये ज्या सूची आहे त्या सूचीमध्ये राष्ट्रपतीद्वारा अनुसूचित जातीची सूची, जमातीची सूची याचं एकत्रीकरण झाल्यामुळं त्यामध्ये अनेक जागा, अनेक जाती समूह एकत्रित आलेले आहेत. मग आरक्षणाचं संरक्षण करणं, त्याचं एकत्रीकरण ठेवणं, याच्यासाठी काय होईना या वेगवेगळ्या विभागलेल्या जाती जातीतील समूह हे एकत्रित येतील. म्हणजे थोडक्यात बाबासाहेबांचा अजेंडा अनिलेशन ऑफ कास्ट आणि वेगवेगळ्या पद्धतीने राबवला. नुसते अनिलेशन ऑफ कास्ट म्हणजे इंटरकास्ट मॅरेजेस एवढ्या पुरतं मर्यादित नाही, ज्याचा अनेक लोकांचा त्याच्यावर फोकस असतो, म्हणून मी त्याचा रेफरन्स केला. बाबासाहेबांनी अनिलेशन ऑफ कास्ट साठी वेगवेगळे टेक्निक वापरले. धर्मांतर एक टेक्निक आहे, मेकॅनिझम आहे, आरक्षण एक मेकॅनिझम आहे. हे तुम्ही वेगवेगळे मेकॅनिझम जर समजून घेतले नाही, कुठलाही महापुरुष एकाच पद्धतीनं कधीही आपला लढा उभारत नाही. तो अनेक हत्यारे आपल्या परिवर्तनाच्या लढ्यामध्ये, बदलाच्या लढ्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वापरत असतो. त्याच्यात राजकारण एक वेपन आहे, कल्चरल मुवमेंट एक वेपन आहे. आणि मग बाबासाहेबचा खरी की आरक्षणाच्या माध्यमातून कास्ट टू क्लास हा जो आंबेडकरांचा प्रवास आहे तो जर घडला तर इथली जाती व्यवस्था लवकर घासवते. कारण याच्यात मटेरियल बेनिफिट आहे, धम्मामध्ये मटेरियल बेनिफिट नाही. लेट अस बी व्हेरी क्लिअर. धम्मामध्ये सायकोलॉजिकल रिहॅबिलिटेशन आहे, एम्पॉवरमेंट आहे, पण मटेरियल बेनिफिट नाही. आरक्षण धोरणामध्ये तुम्हाला मटेरियल बेनिफिट आहे. आणि बहुतेक सर्वसाधारण माणसं असतात की मटेरियल बेनिफिटच्या भोवती लवकर जातात. बाबासाहेबांनी हे डिव्हाइस वापरताना कमीत कमी आरक्षणासाठी तरी एकत्रित येतील आणि आलेच ना. पूर्वी शेड्यूल कास्ट लोकांच्या कर्मचारी संघटना होत्या सुरुवातीला, नंतर शेड्यूल कास्टच्या सोबत शेड्यूल ट्राईब आले, एम्प्लॉईज असोसिएशन, नंतर SC ST OBC एम्प्लॉईज असोसिएशन आल्या. हे एकत्रीकरण घडतच होतं ना. मग मूळ प्रश्न असा आहे की जर आमच्या हाताळामुळे आम्ही तुम्हाला तुकड्या तुकड्यात केलेला आहात आणि तुम्ही ते जर तुकडे तुकडे जोडून जर एकत्र येत असाल तर तुम्ही आमचा नेमकाच धोरणात्मक पराभव करता. आणि मग तो आम्ही कसा स्वीकारायचा, आम्ही तो कसा स्वीकारायचा. आणि म्हणून आरक्षणाच्या माध्यमातून एकत्रित झालेला दलित, आदिवासी किंवा आणखी इतर समाज, इतर समाजात आपण बोलत नाही याच्यासाठी कारण तो विषय नाही, पण आरक्षणाच्या माध्यमातून एकत्रित झालेला दलित समुदाय किंवा आदिवासी समुदाय. आता आदिवासी समुदाय मी ज्याचा उल्लेख केला तो आपण बुद्धिस्ट मंडळी तुम्ही बहुतेक करत नाही, कारण आदिवासी मधला परधान नावाची जात ही बाबासाहेबांच्या सोबत त्यावेळेला तेवढ्याच ताकदीनं उभी होती. कारण आदिवासीमध्ये परधानाला सुद्धा अस्पृश्यतेच्या गुलामीतून जावं लागलेलं आहे. हे अनेक लोकांचं ठाऊक नसल्यामुळे मग तो गॅप येतो आपल्याकडे. या ठाण्यामध्ये परधान लोकांची एक परिषद झाली होती बाबासाहेबांच्या समर्थनासाठी. नागपूरला एक मोठी झालेली आहे, पण काही आदिवासींनी बाबासाहेबांच्या विरोधात देखील मोर्चे काढले. अर्थात त्याला देखील कारण आहे. म्हणजे हे जाती समूह एकत्रित यावे यासाठी बाबासाहेबांनी एक आरक्षणाची देखील भूमिका तेवढ्याच ताकदीने पुढे घेतली आणि त्याचे परिणाम दिसायला लागले. आणि परिणाम जेव्हा दिसायला लागले तेव्हा आजच्या वर्गीकरणाची सुरुवात पहिल्यांदा पंजाब राज्यात
1975 ला झाली. सुप्रीम कोर्टाचं निकालपत्र आत्ताच आहे. 1975 ला आता पंजाब राज्यच का, तर पुन्हा बघा, पंजाब राज्य म्हणजे एक तर शेड्यूल कास्ट प्रचंड लोकसंख्या आहे, बऱ्यापैकी शिकलेले आहेत, आरक्षणाचे बऱ्यापैकी लाभार्थी आहेत, विदेशात आता मोठ्या संख्येने आहेत. पण 75 साली जेव्हा ही आंबेडकरी समुदाय असली, एक त्याच्यामध्ये पुन्हा आपलं अंडरस्टँडिंग क्लिअर करूया. देशामध्ये बाबासाहेबांना सगळ्यात जास्त मानणारा जाती समूह कोणता, असा जर प्रश्न पहिल्यांदा निर्माण केला तर त्याचं उत्तर काय येईल? उत्तर काय येईल? लोकसंख्येच्या प्रमाणात जास्त प्रमाणात मानणारा समूह कोणता, असा जर प्रश्न केला, कोणता जाती समूह, तर त्याचं नाव उत्तर आहे चमार, चांबार. आता आपलं काय झालंय, आपण महाराष्ट्रातल्या चांबाराकडे बघून आपले डोळे फिरले, म्हणजे बोलते नाही, पण महाराष्ट्रातल्या सर्वजणाकडे बघून आपले डोळे फिरलेले आहेत. चावी आहे आपल्याला. उत्तर भारतामध्ये बाबासाहेबांचा सगळ्यात जास्त लोकसंख्येनं अनुयायी कोणता, तर तो काय महार आहे का? तिकडं तिकडे कोण आहे? चर्मकार आहे. आणि ते चर्मकार आंबेडकरवादी आहे. म्हणून ज्याने डिटेल कधी अभ्यास केला या बाबतीतला, डेमोग्राफिक कॉम्पोजिशन ऑफ इंडियन सोसायटी, तुम्ही तिकडे अगदी असनसोल पासून सुरुवात जर केली वेस्ट बेंगॉलच्या, तर अगदी खाली इकडे साऊथ पर्यंत आला तर चाणाक्ष राजकीय माणसं, चाणाक्ष, बिगर चाणाक्षाचं मी बोलत नाही, तर ते त्याला चमार बेल्ट म्हणतात. चमार, चमार बेल्ट म्हणजे एवढा मोठा बेल्ट आहे. आणि त्या बेल्टमध्ये उत्तर भारतामध्ये बाबासाहेबांच्या मुवमेंटचे पिलरच राहिले चर्मकार. गांधीच्या विरोधात पुन्हा त्याच्या वेळेला उपोषण करायला मागणारे मंगूराम पंजाबचे, हे पण चर्मकार. म्हणजे त्यांनी म्हणाले होते, गांधी अपने समाज के लिए मर सकता है, तो बाबा साहब मुझे इजाजत दे दो, मैं गांधी के खिलाफ मरते दम तक करता हूं. आणि ते बाबासाहेब म्हणाले, हे आपलं काम हे ऐसा नाही. कारण बाबासाहेबांची ती मोरॅलिटी होती, ते मॉडरेटपणा होता. आणि म्हणून कधी कधी अत्युच्च पातळीवर चर्चा होते ना, तर त्याला पुणेकराला आंबेडकर हरत नाही, आंबेडकर मधला सभ्यपणा हरतो, तो मॉडरेटपणा हरतो, तो एकेकरपणा प्रबल होतो. अशा पद्धतीची ती एक मांडणी आहे. मग हे सगळे चर्मकार मोठ्या संख्येने असताना उत्तर भारतामध्ये चर्मकाराच्या नंतर दुसरा समाज येतो, तो वाल्मिकी. आणि हे पहिल्यांदा काँग्रेसने हेरलं. आताच हे बीजेपीचं लक्षात आहे असं समजण्याची गरज नाही. जेव्हा पंजाबमध्ये चर्मकार आंबेडकरी चळवळीचा पिलर राहिला, त्याला वाल्मिकी 2 नंबरचा मोठा समाज. आणि पहिल्यांदा ज्ञानी जयसिंग 75 साली पंजाबचे मुख्यमंत्री असताना वाल्मिकीसाठी स्वतंत्र आरक्षण काँग्रेस पक्षाने दिले. सुरुवात ती आहे. त्याला सगळे वर्गीकरण नव्हतं, पण शेड्यूल कास्टमधला एक तुकडा बाजूला काढला. 94 साली तोच प्रयोग काँग्रेस पक्षाने हरियाणामध्ये केला. दुसरं राज्य हरियाणा. तिसरे राज्य आलं 2004 साली चंद्रबाबू नायडू, युनायटेड आंध्र प्रदेश. त्याला मी आंध्राचा प्रभारी होतो, बीएसपीचा. एकत्रित होते तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. चंद्रबाबू नायडूचं ते 2004चं. त्याच्यानंतर आलं 2009चं मॉडेल तामिळनाडूचं. तामिळनाडूमध्ये जवळजवळ 19% शेड्यूल कास्टमध्ये 3% असणारा एक समुदाय आहे. तिथल्या एससीच्या 3 प्रमुख जाती आहेत. एक करैया, जो बाबासाहेबांच्या सोबत होता, रट्टेमल श्रीनिवासन, हे सगळी मंडळी ती परैया, म्हणजे नॉर्थ तामिळनाडू म्हणतो. साऊथ तामिळनाडू मधले 2 नंबरची जात, ज्याला देवेंद्र म्हणतात किंवा देवेंद्र कुलवेलाला,
असं त्याचं पूर्ण नाव आहे, शॉर्ट फॉर्म देवेंद्र म्हणतात. ते देवेंद्र कुलकर्णी ही 2 नंबरची. आणि तिसरी शेड्यूल कास्ट मधली जी जात आहे ती कोयंबतूर पट्ट्यामध्ये आहे आणि त्याला म्हणतात अरुंधतीयार. तर या अरुंधतीयार लोकांनी मागणी केली की आम्हाला स्वतंत्र आरक्षण द्या. आणि करुणानिधी वॉज द चीफ मिनिस्टर. 2009ला करुणानिधी हे मुख्यमंत्री असताना 3% आरक्षण त्यांच्यासाठी दिलं. त्याच्यानंतर हे भूत आलं बिहारमध्ये, नितीश कुमार दलित आणि महादलित. त्याच्यानंतर हे भूत आलं पुन्हा पंजाबमध्ये, आपचं सरकार आहे. त्यामुळे मी 2-3 मुद्दे एकाच ह्याच्यात क्लिअर करतोय. मला याच्यात वर्गीकरण करणाऱ्यामध्ये वेगवेगळे सरकार आहे, वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहेत. पहिलं वर्गीकरण पंजाब हरियाणा काँग्रेस आहे. दुसरं 2004 टीडीपी आहे, तेलगू देशम. लगेच तुम्ही तामिळनाडूतले आहे, डीएमके आहे. 5वं बिहार नितीश कुमार. 6वं आप आहे आता. त्यामुळं हा एका पक्षापुरताच अजेंडा झाला असं समजू नका. वेगवेगळ्या पक्षांनी हे राबवलं. मग त्याचं कारण काय? तुम्ही असं म्हणाल का की सगळ्यांच्या हातामध्ये ब्राह्मणवादी षडयंत्र आहे? नाही म्हणता येणार. काहींच्या हातामध्ये दुसरं शस्त्र आहे आणि ते शस्त्र म्हणजे आम्हाला आमची जातीची वोट बँक मजबूत करायची. आम्हाला जातीची वोट बँक मजबूत करायची. महाराष्ट्रामध्ये बाळ ठाकरेंनी हाच प्रयोग करून हिंदू दलित वोट बँक मजबूत केली ना? केली की नाही? बौद्धांना राजकीय बिजनवासामध्ये आयसोलेशन मध्ये एकटं पाडलं की नाही? अर्थात त्याला आणखी एक कारण आहे, धर्मांतराची चळवळ ते एक कारण आहे. पण राजकीय दृष्ट्या आयसोलेशन घडवण्यामध्ये, बाकीच्या दलितापासून बौद्धांना वेगळं पाडण्यामध्ये याचा वापर केला गेला. आणि मग इव्हन महाराष्ट्रामध्ये शेड्यूल कास्टच्या 3 लोकसभेच्या जागा, धर्मांतराच्या पूर्वी 7 होत्या, त्यानंतर 3 झाल्या. त्या 3 मधल्या 1 जागा चर्मकाराला मिळायची, 1 जागा मातंगाला मिळायची आणि 1 जागा कोणाला मिळायची? बौद्धांना मिळायची. आता महाराष्ट्रात 59 जाती, बाकी 56 गेले. या 3घांनाच मिळायच्या, कारण 3च होत्या. आता 3 जागा वाटून गेलं ते सुद्धा अप्रत्यक्ष वर्गीकरणच होतं, पण ते जाणवलं नाही. आता या जजमेंटमुळे त्याची धास्ता समोर आली. त्याला एक कायद्याचं संरक्षण मिळालं. एक निकालामुळं कायद्याचं सामर्थ्य मिळालं, म्हणून आपल्याला त्याची धास्ता जाणवते. अन्यथा हे त्यापूर्वीच त्याने प्रयोग केले. आता पुन्हाही बघा, मी हे जे 5-6 राज्याचा उल्लेख केला, तर 1108 शेड्यूल कास्ट पैकी वर्गीकरण करा असे म्हणणारे किती जाती समुदाय आहेत? तर एक वाल्मिकी आहे, दुसरा मजहबी शीख आहे पंजाब मधला, तो 2 झाले. तिसरा कुठला? आंध्राचा मादिगा. चौथा कुठला? अरुंधती आहे. 5वं कोण आहे? 6वा कोण आहे? 7वा कोण आहे? दिसतही नाही. मग हे वर्गीकरण हवं कुणाला? वर्गीकरण हवं कुणाला? वर्गीकरण हवं इथल्या राजकीय व्यवस्थेला. वर्गीकरण हवं इथल्या व्यवस्थेचं निर्माण करणाऱ्या शक्तीला. ते 2 अर्थानं हवं. राजकीय शक्तीला याच्यासाठी हवं की आम्हाला आमची वोट बँक मजबूत करायची म्हणून हवं. आंबेडकरी समुदाय येत नाही ना आमच्याकडे, जा तुम्ही, नाही आला तरी चालेल. आणि तसंही आता लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानं सिद्ध झालं, तुम्ही नाही मतं दिली तरी आम्ही सरकार बनवतो. काय फरक पडतो? याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपण कधी ऍसेस केला नाही अजून, पण तो करणं बाकी आहे. नको आम्हाला तुमची मतं. तुम्ही असाल 10% मायनस, तुम्ही मायनॉरिटी आहात 14% मायनस,
तेच उत्तर प्रदेश 20 बनाम 80, 20 नको आम्हाला. तेच आंबेडकरी समाजाच्या बाबतीत ते धोरण लागवलं जाईल की नको आम्हाला तुमची मत, नको. त्याच्याशिवाय तुमच्याशिवाय आम्ही आमची सरकारी व्यवस्था चालवतो आणि ती मजबूत करायची असेल, राजकीय व्यवस्था मजबूत करायची असेल तर गैर आंबेडकराईट समूहांना, जातींना आम्ही आमची कॅप्टिव्ह वोट बँक म्हणून तयार करू. आणि वर्गीकरण इज अ पॉवरफुल डिव्हाइस, पॉवरफुल हत्यार त्यांनी वापरायचं ठरवलं. आणि त्याला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली. ते मोहर आहे. ते जजमेंट जर वाचले तुम्ही तर कायद्याच्या अभ्यासकांना कळतं या जजमेंटमध्ये कुठेही सुसंगती नाही. हे त्याचे काय, ते रस्त्यात खड्डे असतात ना, इथे एक ठिगाळ मारलंय, तिथे एक ठिगाळ मारलंय, तसं ते निकालपत्र आहे. आणि एवढ्या पानाची गरजही नव्हती. काही चॅप्टर दिवस आहेत त्यांनी खूपच कमी पानं लिहिली आणि काही चॅप्टर नाही त्यांनी नको तेवढी लिहिली. आता ते नको तेवढे लिहिण्यापाठीमागचं कारण आणखी काही समजायला हवं. भालेराव म्हणाले की त्याच्या पाठीमागे काय, तर पाठीमागे काय तर संशय येतो की जजमेंट त्यानेच लिहिलंय की आणखी कोणी लिहिलंय. आणि हा जो मी मुद्दा मांडला तो काही लोकांना नवीन असेल, पण मागे एक बातमी आली होती. कोलकात्यामध्ये इन्कम टॅक्स ट्रायब्युनलची जजमेंट एका प्रायव्हेट कंपनीद्वारे आउटसोर्सिंग केली जात होती. इंडियन एक्सप्रेसनं बातमी आणली होती. इन्व्हेस्टिगेशन झालं होतं. त्यामुळे तुम्ही असेही समजू नका की हे रेडीमेड पार्सल बनवून कुणीतरी दिलं, हे घ्या बाबा पार्सल आणि डिक्लेअर करून टाका, ही शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून हे पॉलिटिकल जजमेंट आहे, हे लीगल जजमेंट नाही. आता लीगल जजमेंट नाही जरी म्हटलं तरी ते सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे म्हणून ते बंधनकारक आहे. तुम्ही कितीही म्हटलं ते लीगल जजमेंट नाही. आणि लीगल जजमेंट नाही असं मी जे म्हणालो ना, तर त्याला ठोस आधार ज्या एका महिला जजने या 6 न्यायमूर्तीच्या निकालाला विरोध केलाय, न्यायमूर्ती बेला त्रिवेदी, त्यांच्या जजमेंटमध्येच त्यांनी म्हटलंय की हा निर्णय देताना न्यायालयानं न्याय प्रक्रियेचं सुद्धा पालन केलेलं नाही, ज्युडिशियल प्रोसेस. आणि म्हणून त्या बेला त्रिवेदीच्या जजमेंटमध्ये तिनं जगविख्यात मोठा स्कॉलर आहे जस्टिस कार्डोझो नावाचा, अमेरिकेतला, त्याचं एक पुस्तक आहे ह्या न्याय प्रक्रियेवरती, त्याचं नावच आहे ज्युडिशियल प्रोसेस. आणि ते ज्युडिशियल प्रोसेसमध्ये जस्टिस कार्डोझो म्हणतो की न्यायमूर्ती कोणताही निकाल देण्याला स्वतंत्र असतात, परंतु उदयलेल्या घोड्याप्रमाणे त्यांनाही वाचता येत नाही. म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्य आहे, तुम्ही न्यायमूर्ती आहात म्हणून जजमेंट देऊ शकता, परंतु उधळलेला घोडा त्या पद्धतीने तुम्ही विचार करून निर्णय नाही देऊ शकत. आणि हे एक्झॅक्टली बेला त्रिवेदीने कोट केले तिच्या निकालपत्रामध्ये, सुरुवातीलाच कोट केले. आणि बेला त्रिवेदी असं म्हणते की असं वर्गीकरण करता येणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ऑलरेडी आहे ना, 2006चा की 4चा आहे, चिन्मयाचा. चिन्मया प्रकाराचा निर्णय आहे. मग चिन्मया प्रकाराचा निर्णय हा 5 न्यायमूर्तीचा असताना सुरुवातीला हे प्रकरण 3 न्यायमूर्तीकडे आलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये. तेव्हा त्या 3 न्यायमूर्तींना 5 न्यायमूर्तीच्या निकालपत्रावरती प्रश्नचिन्ह उभं करण्याचा घटनात्मक कायदेशीर अधिकार नसतोच, त्यांच्यावर ते बंधनकारकच असतं. पण त्यांनी संशय व्यक्त केला. संशय व्यक्त केल्यानंतर ती पुन्हा पंजाबची केस 3 न्यायमूर्तीकडून 5 न्यायमूर्तीकडे गेली, दुसऱ्या खंडपीठाकडे. आणि मग त्या 5 न्यायमूर्तीच्या खंडपीठानं तो चिन्मयाचा निर्णय बरोबर नाही, ज्यानं वर्गीकरणाला विरोध केला होता. आता आपला प्रश्न असा आहे की सरकारी कर्मचाऱ्याने जर 2 वर्षापूर्वी सेवेत चूक केली तर 2 वर्षानंतर तुम्ही सजा देता का नाही?
तुम्ही मेमो देता ना, एक्सप्लेनेशन द्या, तुमचे 4 इन्क्रीमेंट कमी का करण्यात येऊ नयेत. आता सुप्रीम कोर्ट जर आता म्हणतो की तो निर्णय चुकीचा आहे, तर जजेसला पण सुद्धा काहीतरी मेमो कोणीतरी दिला पाहिजे ना. पण आता ते सुप्रीम, आता तेच सुप्रीम आहे, तर मेमो कोण देणार? तो सुप्रीम आहे, घटनात्मक दृष्ट्या सुप्रीम आहे. घटनेनं त्याला काम दिले, तुम्ही जे सांगाल तो अंतिम शब्द. पार्लमेंटनं जर बदलला नाही तर. पण जर सुप्रीम कोर्टात म्हणतं की आमचा 2004चा निर्णय चुकीचा आहे आणि मग आता निर्णय बदलतो, आणि ते काय कुठल्या ग्राउंडवर? नाही, अनुसूचित जाती हा एक जिन्सी वर्ग नाही. अरे एक जिन्सी वर्ग या देशात आहे कोण? कोणता वर्ग आहे? कोणता वर्ग आहे? म्हणून एका परिसंवादामध्ये त्या दिवशी आमचा एक बंधू म्हणाला की एक जिन्सी तर या देशामध्ये कोणच नाही. उद्या महिलांना तुम्ही रिझर्वेशन आलात तर वर्गीकरण कराल त्याच्यामध्ये. आणा तुम्ही महिलांना आरक्षण 33% विधानसभेत आणि लोकसभेत आणि राज्यसभेत, मग तिथं पण वर्गीकरण करा. आणि मग एक आमचा थोडासा आक्रमक पद्धतीचा कार्यकर्ता म्हणाला की तुम्हाला वर्गीकरणाची एवढीच आवड आहे तर SC ST OBC हे सगळे मिळून व्हर्टिकल हॉरिझॉन्टल आरक्षण सगळं धरून हे 49% होतं ना, 50%च्या खाली आहे. मग ते उरलेले 50% आहे, त्यातलं काही द्या ना, बाकीच्यांना वाटून टाका ना. तुम्हाला वाटतं हे मागं राहिले तर त्यातले द्या. पण ती दानत नसणार आहे, कारण याच्या पाठीमागं दुसरी व्यवस्था. आणि म्हणून हा नुसती कायदेशीर चौकटीतला प्रश्न नाही. म्हणून मी तुम्हाला म्हणालो की हे पॉलिटिकल जजमेंट आहे. आणि आम्ही लॉचे प्रोफेसर वकील म्हणून हे शिकवतो सुद्धा की सुप्रीम कोर्ट ॲज द पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन, ही सुप्रीम कोर्ट नावाची संस्था सुद्धा ही राजकीय संस्था असते, बनते, अनेक देशात बनलेली आहे. आणि ते प्रश्न जेव्हा सरकार आपल्या माध्यमातून सोडवायला इच्छुक नसतं किंवा तयार नसतं, तेव्हा अशा प्रश्नाला ज्युडिशरीकडे ढकलून द्यायचं आणि ज्युडिशरीच्या माध्यमातून त्याला कायद्याचं रूप द्यायचं, ही एक नव्या पद्धतीची मांडणी आपल्याकडे विकसित होते. आणि ते नेमके वर्गीकरणाच्या प्रक्रियेत मी पुन्हा म्हणालो, वर्गीकरणामुळं फारसं काही मोठं नुकसान होईल वगैरे काय असं समजण्याची गरज नाही. त्याचा टेक्निकल डेटा जर अभ्यास केला, म्हणजे आता महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर ते मगाशी बोलतेने मांडलं असेल तर त्याचं काही फार नुकसान वगैरे होईल असं समजायची काही गरज नाही. पण छेद कुठं आहे? छेद ही आहे की तुम्ही सगळे SC एकत्रित होता कामा, तुम्ही सगळे ST एकत्रित होता कामा नये. म्हणजे जे आंबेडकरी राजकारणाचं समाज बदलाचं ते मूळ सूत्र आहे की या SC ST OBCनी मायनॉरिटीनी एकत्रित यावं, त्याला आम्हाला मुळात सुरुंग लावायचा आहे. आणि तो सुरुंग लावण्यासाठी वर्गीकरण एक हत्यार आहे. या वर्गीकरणाच्या माध्यमातून एक जात दुसऱ्या जातीच्या विरोधात कशी प्रचंड ताकदीने उभे राहील, सामाजिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या तर त्यांच्या हातामध्ये हत्यार आहेच. या तिन्ही बाजूनं या जाती जातीमध्ये एकवटलेली एकता पुन्हा ती कशी दुबंगेल, पुन्हा कसे तुकडे तुकडे होतील, हाच खरा अन्वयार्थ या निकालपत्राच्या मध्ये आहे. आणि त्याला बिचारे बळी पडलेले आहेत. कोणाचं नाव गवई आहे, कोण मेश्राम आहे, कोण रामटेकी आहे, कोण काय आहे, हे बळी पडलेले आहे. तर त्यांनाही उद्या मोठं मोठं व्हायचं आहे. उद्या आम्हालाही चीफ जस्टिस व्हायचं आहे. असं काय करतो तू? आपला जाऊन लंडन मध्ये राहशील, मला चीफ जस्टिस व्हायचं आहे. मला आतापासूनच सिग्नलिंग दिले पाहिजे, फिलर्स पाठवले पाहिजेत, घाबरू नका मी तुमच्याच बाजूचा आहे. रामदास उघड करतो, छुपलेले रामदास आपल्याकडे भरपूर आहे. रामदास उघड आहे, पण असे न दिसणारे रामदास आपल्याकडे किती आहे? आणि नाही कुठं शाळा कॉलेजात आहेत, युनिव्हर्सिटीमध्ये आहेत, सरकारी कार्यालयामध्ये आहेत, कुठल्या ठिकाणी नाही.
छुपे वस्तू आहेत. आणि हेच मंडळी मग आपली बांधिलकी तिथं सिद्ध करतात. त्यामुळं ज्या काही फुलाताई आल्या आमच्या पोटतिडकीनं बोल्या, पण आंबेडकरी चळवळ, आंबेडकरी राजकारण, आंबेडकर धोरण याचा पराभव व्हावा असा जन्मजात ठेका घेणारी अवलाद आपल्याकडे भरपूर आहे, भरपूर आहे. आणि तीच त्यांच्या हाताला लागते आणि म्हणूनच ती मोठी होते, मोठी होते. मी नेहमी ठासून सांगतो की मी किती वर्ष राजकारणी झालं तर मी कधी आयुष्यात आमदार होणार नाही, कारण माझ्यासारखं आमदार होणं कुणाला परवडणार नाही, होणारच नाही. कारण आमदार होण्याला जे क्वालिफिकेशन लागतं ते माझ्याकडे नाही. आम्ही ओव्हर क्वालिफाईड लोक आहोत. आणि ओव्हर क्वालिफाईड लोक हे राजकारणात डिस्क्वालिफिकेशन आहे, नॉट सुटेबल आहे. हे आम्ही ओव्हर क्वालिफाईड लोक आहोत. हे ओव्हर क्वालिफाईड पेक्षा रामदास परवडतो. रामदासकडे जे क्वालिफिकेशन आहे ते थोडं वानखेड्याकडे आहे, थोडं माझ्याकडे आहे. त्यालाही एक क्वालिफिकेशन लागतं बाळाराव, म्हणून ते क्वालिफिकेशन आपल्याकडे नाही. त्यामुळे आपण बोलू शकतो, मांडू शकतो, पण आपल्याकडे काही मग नाही आमदार झाल्याशिवाय जमतच नाही हो. मग काय. आणि म्हणून जगनच्या निकालानंतर सोशल मीडियामध्ये प्रतिक्रिया काय आल्या, प्रतिक्रिया अशा आल्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर कट्टर राष्ट्रवादी कोण, तर गवई. हे पाहिले का नाही, पाहिले ना. आता अशी माणसं हवी असतात, हवी असतात. तुम्हाला माहिती नसेल माणसं निवडताना व्यवस्था किती विचार करते. आपण कधी गंभीरपणे याच्यात जात नाही, कारण आपल्यात अजून तेवढी क्षमता डेव्हलप नाही झाली, तेवढी मॅच्युरिटी नाही डेव्हलप झाली. या चंद्रचूडचे वडील वाय व्ही चंद्रचूड हे 12 वर्ष चीफ जस्टिस होते. आणि हे मुंबई हायकोर्टात होते, तुम्हाला माहिती नसेल. आणि त्यांच्यासोबत एन.एच. भगवती, पी.एन. भगवती, ज्यांच्यावरती माझी PhD आहे, ते भगवती सुद्धा त्याला गुजरात हायकोर्टला होते. आणि हे पी.एन. भगवती हे वाय व्ही चंद्रचूडला सिनियर होते, सिनियर होते. त्यामुळे सिनियरिटीच्या आधारावर कोण जायला पाहिजे होतं. मग भगवती गेले असते तर भगवती राहिले असते 12 वर्ष चीफ जस्टिस. मग व्यवस्था कशी काम करते, हे दोघे एकाच दिवशी झाले सुप्रीम कोर्टाचे जज, एकाच दिवशी, वाय व्ही चंद्रचूड आणि पी.एन. भगवती. पण पहिल्यांदा शपथ घेतली वाय व्ही चंद्रचूड. मग दोघे जेव्हा सिनियर असतात तेव्हा सुप्रीम कोर्टात पहिल्यांदा जो शपथ घेईल तो सिनियर. आणि लक्षात तुमच्या किती विचार करतात ते लोक. आपण याच्यात जवळपास देखील जात नाही. आणि त्यामुळं सुप्रीम कोर्टचे जजेसच्या नेमणूक असतील, त्यांची जजमेंट असतील, याच्यामध्ये पॉलिटिकल इलेमेंट असतो, जगात असतो, आपल्याकडेच असतो असं समजू नका. कारण शेवटी हा मानवी स्वभावाचा भाग आहे. आणि मानवी स्वभाव अमेरिकेत आहे, इंग्लंडमध्ये आहे, इथेही आहे, सगळीकडे आहे. तो आपल्याला कधी दिसतो, कधी जाणवतो. पण शेवटी कन्क्लुजन करताना एवढंच सांगेल की मूळ सूत्र की SC/ST समुदाय, विशेषतः आंबेडकरी समुदाय हा कधीही शोषित घटकाचा लीडर होता कामा नये. मी क्लिअर सांगतो. आंबेडकराईट माणूस, आंबेडकराईट लिडरशिप, आंबेडकराईट विचार हा शोषितांचा आवाज होता कामा नये. कारण आम्हाला या देशामध्ये सगळ्यात जास्त कुणाची भीती आहे तर 52% ओबीसीची अजिबात नाही, कारण ते जन्मजात हिंदू आहे. आणि ते आमच्या हिंदुत्वाच्या राजकारणीच्या वळचणीला केव्हाही उभे राहतात. त्यांना गेली 5 वर्ष आम्ही लोकल बॉडीतलं आरक्षण नाही दिलं तरी चालेल, ते काही करत नाही. त्यांच्यासाठी आम्ही नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका नाही घेतल्या तरी काही होत नाही. पण फाटकी माणसं जास्त त्रासदायक असतात. आणि फाटक्या माणसाला जर आयडियोलॉजिकल जोड मिळाली तर तो आणखीन घातक असतो. आणि त्याच्यासोबत त्याला जर कोणी असं मॉडेल मिळालं, बाबासाहेबांसारखं, बिरसासारखं, फुलांसारखं, जर असं कोणी एक मॉडेल मिळालं
तर तो माणूस, तो वर्ग जास्त घातक ठरतो. त्यामुळे भविष्यात आमच्या स्वप्नातला भारत कुठला काळ आहे तो, आता तो कुठला काळ म्हणतात ते अमृत काळ. आम्हाला अमृत काळ त्या भारताला घेऊन जायचं आहे. मग अमृत काळामध्ये तुमच्यासारख्यांचं स्वतंत्र अस्तित्व असणं आम्हाला आवडत नाही. त्यामुळं ते नामशेष होणं फार आवश्यकता आहे. आणि ते नामशेष आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं करतच असतो. तसंही तुमचं आरक्षण लॅटरल कोलॅटरल एंट्रीच्या माध्यमातून आम्ही ते काय करायचं ते केलंय. आमची अडचण काय आहे, आम्ही कागदोपत्री आरक्षण कधीही समाप्त करू शकत नाही. बीजेपीचे अनेक नेते खासगीत बोलतात की आम्ही आरक्षण समाप्त करू शकत नाही, संविधान समाप्त करू शकत नाही. म्हणजे मंदिरच घ्या ना, संविधानाचं घ्या, मंदिर घ्या. मग आरक्षण आम्ही तसं समाप्त करू शकत नाही, तर असं समाप्त करू शकतो ना. ज्या आरक्षणामुळे तुम्ही एकत्रित येत असाल तर त्याच आरक्षण हत्याराचा उपयोग करून आम्ही पुन्हा डिव्हायड पॉलिसी खेळू शकतो. आणि हे ज्यांच्या हातात सत्ता असते त्यांना सहज शक्य असतं. ज्यांच्या हातात सत्ता असते त्यांना सहज शक्य असतं. त्यांच्याकडे विचार एवढ्या ताकदीचा नसेल पण सत्ता, तुमच्याकडे विचार आहे पण सत्ता नाही. हा मूलभूत फरक आहे. आणि ज्याच्या हातात सत्ता आहे तो अविचारी असला तरी अविचार देखील राबवण्याची त्याच्यात ताकद आहे. आणि तुम्ही कितीही विचारिक असला आणि तुमच्यासोबत सत्तेचं कवच नसेल तर तुम्ही चांगला विचार राबवू शकत नाही. हा टकराव आहे. आणि या टकरावाचा भाग म्हणूनच आपण या निर्णयाकडे पाहावं. उपाय फार तकलादू गोष्टीची चर्चा आहे. रिव्ह्यू पिटिशन करा, केलंय, अनेक लोकांनी केलंय, पडून आहे. मला वाटत नाही फारसं काय वेगळं येईल. पण ते रिव्ह्यू झाला म्हणून काय कोलॅटरल एंट्रीने गेलेले खाली येतील असं काही समजायची गरज नाही. आर्थिक निकष हे ईडब्ल्यूएस आलं तेव्हा बोकांडीच बसलेला आहे. आणि ईडब्ल्यूएसला ज्याने ज्याने पार्लमेंटमध्ये समर्थन दिलं त्या सगळ्या पक्षांनी पुन्हा व्यापकता करा. तुम्ही काय करता, कधी कधी पक्षीय भूमिकेतून बघता प्रश्नात. ही आपली एक अडचण आहे. अरे मग हे आमच्या पक्षाचे, त्यांना बरं कसं वाटेल. ईडब्ल्यूएसला ज्या ज्या पक्षांनी समर्थन दिलं, जवळजवळ सगळ्याच दिलं, सगळ्याच पक्षांनी दिलं, त्या सगळ्या पक्षांनी समर्थन देऊन आरक्षण धोरणाला आर्थिक आधाराचं कवच प्रदान केलं. आर्थिक आधाराला लिगलाइज केलं. आणि तेच भूत आता आपल्या डोळ्यावर बसणार आहे. जरी या जजमेंटमध्ये आर्थिक निकष लावा असा निर्णय नाही, तो फक्त सल्ला आहे, मत प्रदर्शन आहे, पार्लमेंटला कायदा बनवा असा विचार आहे. परंतु खालचे जे हायकोर्ट आहेत आपल्या देशात, 18 हायकोर्ट आहेत, त्या 18 हायकोर्टच्या जजेसवरती कुठल्याही जजेसच्या समोर जर असा प्रश्न आला तर तो निर्णय देताना या सुप्रीम कोर्टाच्या क्रिमिलेअरचा आधार घेऊ शकतो. ही अडचण आहे. पण या जजमेंटनं लगेच आपल्या अंगावर आले असं काही समजायची गरज नाही. कारण सुप्रीम कोर्टनं सांगितले की असं करताना प्रत्येक राज्याला आकडेवारीचा विचार करावा लागेल. आता SC ST ची आकडेवारी उपलब्ध असते बरं का. अनेक लोकांना वाटतं नाही, पण असते. त्याचा ते वापर करतील, उपसमित्या बनवतील. त्यांना जर गरज वाटली ते योग्य आहे किंवा अयोग्य तर आपण त्याला पुन्हा हायकोर्टात चॅलेंज देऊ शकतो. तो लढा पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो. पण देशामध्ये आरक्षणाच्या नावावरून समाजाचं विघटन प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर आहे. तुम्हाला हे माहिती आहे की आदिवासीच्या याच्यामध्ये धनगर येऊ शकत नाही, येऊ शकत नाही. हे आता फेब्रुवारी महिन्यामध्ये, फेब्रुवारीत आता मुंबई हायकोर्टाने क्लिअर केलं. याच्यापूर्वी केंद्राकडे जेवढे महाराष्ट्र सरकारच्या शिफारशी गेल्या की धनगरांना आदिवासीचं आरक्षण द्या, ते नाकारलं. ते परत आलं. शरद पवार मुख्यमंत्री असताना एकदा गेलं होतं, ते सुद्धा परत आलंय. म्हणजे धनगरांना आदिवासीचं आरक्षण मिळू शकत नाही. एक बाब क्लिअर. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टनं 4 मे 2021
सांगितलं ना की मराठा आरक्षणासाठी पात्र नाही. मराठा आरक्षणास पात्र नाही हे सुप्रीम कोर्टनं सांगितलं तरी महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या नावानं राजकारण आहे. विशेष म्हणजे आता बघा, या धनगर आरक्षणाच्या विरोधात मुंबई हायकोर्टानं फेब्रुवारीमध्ये निकाल दिला. सुप्रीम कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टाने नाकारलं धनगरांना आदिवासीचं आरक्षण. पुन्हा ते रिव्ह्यू मध्ये गेले सुप्रीम कोर्टात, तेही फेटाळलं. तरी महाराष्ट्रामध्ये धनगरांना आदिवासीचं आरक्षण द्या हे राजकारण सुरू आहे. मराठ्यांना सुप्रीम कोर्टाने 4 मे 2021 ला फेटाळलं तरी आरक्षणाचं राजकारण सुरू आहे. बघा, मगाशी वानखेडे थोडा उल्लेख केला, 2015 ला उत्तर भारतामध्ये जाठाला ओबीसीचं आरक्षण दिलं होतं. 2014 मध्ये ते मोदी सत्तेत आले. निवडणुकीच्या काळात त्यांनी उत्तर भारतातल्या राज्यामध्ये जाताना आम्ही आरक्षण देऊ ओबीसीचं अशी भूमिका घेतली. नॅशनल कमिशन ऑफ बॅकवर्ड क्लासेस NCBC ही ओबीसीची जी काही राष्ट्रीय संस्था आहे, आता तिला संविधानिक दर्जा आहे, त्याने विरोध केला मोदीला की असं करता येणार नाही, जाताना ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही. तरी मोदी सरकारनं दिलं. मग सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल झाली आणि उत्तर भारतामध्ये 9 राज्यांनी जाताना ओबीसीचं आरक्षण दिलं. जाताना 9 राज्यामध्ये. आणि सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयानं, रामसिंग नावाची केस आहे 2015ची, त्या एका रामसिंग नावाच्या केसनं 9 राज्यातलं जातांचं ओबीसीचं आरक्षण रद्द केलं. त्या राज्यामध्ये पुन्हा जातानी ओबीसी मधून आरक्षण द्या अशी आंदोलनं उभी राहिलेली नाही. गुजरातमध्ये सुरुवातीला 10% गुजरात मधल्या पटेलांना, पाटीदार 10% ओबीसीचं आरक्षण गुजरातमध्ये दिलं होतं. गुजरात हायकोर्टानं ते रद्द केलं. गुजरात हायकोर्ट म्हणाले पाटीदार किंवा पटेल हे ओबीसी नाही, त्यांना ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही. गुजरात हायकोर्टाने रद्द केलं. गुजरातमध्ये पुन्हा पटेलांचं आंदोलन उभं नाही. पण महाराष्ट्रातील राजकारणी एवढे निर्दांड आणि नालायक आहेत. आता हा शब्द पुन्हा फार कठोर आहे. म्हणजे उत्तर भारतातल्या 9 राज्यामधल्या राजकारण्यामध्ये जो शहाणपणा आहे, गुजरात मधल्या राजकारणामध्ये जो शहाणपणा आहे, त्या शहाणपणाच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रातील सगळे राजकीय नेते हे नालायक आहेत. त्यांनी पुन्हा कधी ते आरक्षणाचं आंदोलन उभं नाही केलं, जातानी नाही केलं, गुजरात मधल्या पाठीदारांनी नाही केलं, ते सगळं थंड झालं. आणि आपल्याकडे मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टानं फेटाळलं तरी महाराष्ट्रामध्ये पुन्हा मराठा आरक्षण. आणि विशेष म्हणजे आता सुप्रीम कोर्टानं फेटाळलं 4 मे 2021 ला, तरी हायकोर्टात आता सुनावणी चालू आहे. आता हायकोर्टमध्ये काय चालू आहे बघा ना, हायकोर्टात सुनावणी चालू आहे. आणि 4 मे 2021 ला आता 21 आणि 24 3 वर्षाचं अंतर आहे. असं काही मध्ये घडलं का काय फार मोठं? हे आहे तमाशा आहे. राजकीय स्वार्थ मोठे आहे. आणि म्हणून इथल्या शूद्र अत्यंत नीच प्रवृत्तीच्या राजकारणी पक्ष आणि नेत्यांच्या स्वभावामुळे आरक्षणाचं जे चांगल्या हेतूनं संविधानात आणलं त्याचा गैरवापर, त्या गैरवापरामध्ये आता आदिवासीसाठी आहे डिलिस्टिंग. म्हणजे आता डिलिस्टिंग म्हणजे आतापर्यंत आदिवासीनं कुठलाही धर्म घेतला तरी तो आदिवासी राहतो. आता मोदी सरकारचं नवीन धोरण येतंय बघा, आदिवासीनं जर कुठलाही धर्म घेतला तर तो आदिवासी राहणार नाही. म्हणजे एसटीच्या यादीमधून अनेक आदिवासी तडीपार होतील. आताही नुसतं वर्गीकरणावर आलंय, तिथून तडीपार येईल. आता
बौद्ध धर्मांतरित आहेत, वाचलेत. शीख धर्मांतरित आहेत, वाचलेत. पण दलित ख्रिश्चन वाचलेत का? दलित ख्रिश्चनांना आरक्षण नाहीये, दलित इतरांना आरक्षण नाहीये. त्यामुळं आरक्षणाचाच वापर करून, आरक्षण आपल्यासाठी सामर्थ्याचं हत्यार आहे, भागीदारी आहे, तुम्ही काही म्हणा, पण त्याच हत्याराचा तेवढाच तुमच्याच विरोधात वापर करण्यामध्ये इथला सत्ताधारी वर्ग हा मोठ्या चतुराईने त्याचा वापर करतोय. आणि त्याचाच भाग म्हणून आपण सुप्रीम कोर्टच्या निर्णयाकडे पाहूया. मुकाबला कसा करायचा, ज्यांना हे सगळं व्यापकरित्या समजेल तो आपोआपच निवडतो मार्ग, कोणत्या मार्गाने मुकाबला करायचा तो सांगण्यासाठी पुन्हा कधीतरी आपण भेटू. धन्यवाद.